नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी धावत धावत आता पोलीस स्टेशनमध्ये येते. तिला काय करायचं काहीही सुधरत नसतं. ती पोलीस स्टेशनमध्ये येऊन उभी राहते आणि म्हणते की सर प्लीज माझं ऐकून घ्या, माझी कंप्लेंट घ्या. तेव्हा मग तिथे हवालदार बसलेला असतो. तो म्हणतो की मॅडम काय झालं आहे, जरा शांत होऊन सांगाल का. तेव्हा मग ती म्हणते की साहेब प्लीज माझी कंप्लेंट ऐकून घ्या. माझी मुलगी, माझी भाची कनू, तिला किडनॅप केलं आहे. तेव्हा मग आता पोलीस हे घाबरलेले असताना ईश्वरीला बघतात आणि म्हणतात की एक मिनिट. आता तिथे जे इन्स्पेक्टर असतात ते येतात आणि विचारतात की मॅडम शांत होऊन सांगा नक्की काय झालं आहे आणि तुमचं नाव काय आहे, कोण नक्की किडनॅप झालं आहे. तेव्हा ती म्हणते की साहेब माझं नाव ईश्वरी राजेश शिर्के. तेव्हा ते विचारतात की म्हणजे राजेश शिर्के म्हणजे ते सात्विक फॅशनचे राजेश शिर्के का. तेव्हा ती म्हणते की हो, मी अर्णव राजेश शिर्के यांची पत्नी आहे ईश्वरी आणि आमची भाची किडनॅप झाली आहे. हे ऐकल्यावरती आता ते म्हणतात की ओ मी ओळखतो राजेश शिर्के साहेबांना, पण नक्की हे सगळं कसं झालं. तेव्हा ती म्हणते की साहेब मला ना खरंच काही कळत नाही आहे, हे सगळं कसं झालं, अचानक झालं सगळं. म्हणजे मी माझ्या भाचीला खेळवण्यासाठी गार्डनमध्ये घेऊन गेले होते, त्यावेळेला तिथे हा सगळा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग पोलीस म्हणतात की बरं मला सांगा त्या बाळाचा एखादा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे. तेव्हा इशू म्हणते की हो सर आहे ना, फोटो आहे, हा बघा. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हवालदार हा घ्या फोटो आणि हा फोटो सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आसपासच्या सर्क्युलेट करा आणि हे लहान बाळ लवकरात लवकर सापडलं पाहिजे. तेव्हा ईश्वरी आता तो फोटो त्या हवालदारांना देखील देते. नंतर राकेश म्हणत असतो आपण एवढे सगळी खेळणी कर्णिकासाठी सजवतोय, पण ती मुलगी आहे तरी कुठे. म्हणजे बराच वेळ झाला ना, कनू अजून आली नाही आहे. हे सगळं लपून छपून वल्लरी बघत असते बाहेरून. तेव्हा मग ईश्वरी अजून आली नाही, त्यामुळे अंजली पण विचार करते की हो येईल इतक्यातच, म्हणजे खेळण्यात वगैरे बिझी असेल. तेवढ्यात तिथून वल्लरी येते आणि म्हणते की कनू, ए कनू कुठेच बाळा. आणि ती आजूबाजूला मुद्दाम नाटक करत म्हणते की अगं कुठे गेली कनू, याचा मगासपासून आवाज आला नाही. तेव्हा लगेच ती म्हणते की अगं मामी ती ना ईश्वरीसोबत बाहेर खेळायला गेली आहे. तेव्हा लगेचच आता वल्लरी म्हणते की अगं किती वेळ झाला खेळायला गेली आहे, म्हणजे बराच वेळ झाला. इतका वेळ कुठे होती ती, म्हणजे नक्की काय झालं होतं. बराच वेळ झाला आहे म्हणून म्हटलं मी. तेव्हा लगेचच ती म्हणते की हो मलाही तेच वाटतंय की बराच वेळ झाला आहे. तेव्हा लगेचच मामी म्हणते की बरं बरं बघ कुठे असेल ती, लवकर बघ. तेव्हा अंजली आता तिला फोन करायला लागते. ईश्वरी पोलीस स्टेशनमध्येच बसून असते कारण अर्णव येणार असतो. त्याबरोबर ईश्वरी पोलिसांना म्हणते की सर प्लीज मी खूप विनंती करते तुमच्याकडे, खूप पदर पसरते, प्लीज प्लीज लवकरात लवकर माझ्या भाषीला शोधून काढा. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मॅडम नका काळजी करू, लवकरात लवकर तिला शोधणं होईल. आणि तसंही ही किडनॅपिंगची केस आहे आणि तेही लहान मुलीची, त्यामुळे आम्ही कुठल्याही परिस्थितीत अगदी प्रायोरिटीवरती या केसवर काम करू, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर ईश्वरी म्हणते की सर मला खरंच खूप काळजी वाटते, म्हणजे तुम्ही शोधाल ना तिला, नक्की सापडेल ना. तेव्हा ते म्हणतात की हो तुम्ही काळजी करू नका, किडनॅपर्स कुठेही तिला घेऊन जाऊ शकणार नाही, लवकरच मी शोधून काढेन. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ईश्वरी ही फोन बघत असते. तेवढ्यातच अंजलीचे कॉल्स तिला येताना दिसत असतात. ईश्वरी घाबरून म्हणते की बापरे अंजली ताईचा कॉल, आता हा कॉल मी कसा उचलू, नक्की काय करू. तिला आता काहीही सुधरत नसतं. त्याचबरोबर आता तिचा फोन तेवढाच स्विच ऑफ होतो. ती म्हणते की बापरे आता फोन माझा बंदही झाला, आता काय करू मी. वल्लरी ही म्हणते की अगं काय झालं, लागतोय की नाही त्या ईश्वरीचा फोन. तेव्हा अंजली म्हणते की अगं मामी एकदा रिंग झाली आणि आता फोन बंद लागतोय, काहीच कळत नाही आहे नेमकं काय होतं आहे. तेव्हा आता वल्लरी म्हणते की बघ मी सांगितलं ना तुला, ही ना एक नंबरची जबाबदार मुलगी नाही आहे. अगं किती वेंधळेपणा करते नुसता, म्हणजे बाहेर बाळाला घेऊन जाते तर हिला फोन वगैरे चालू ठेवता येतो की नाही. तेव्हा ईश्वरी पुन्हा एकदा त्या पोलिसांना सांगायला लागते की सर प्लीज म्हणजे हे सगळं करा, माझ्या भाचीला लवकर शोधा, मला खरंच खूप काळजी वाटते तिची. तर इथे सुप्रियाचे वेगळंच प्रकरण सुरू आहे. सुप्रियाच्या डोक्यात विचार सुरू असतो की नक्की काय झालं असेल, म्हणजे खरंच आकाशने हे सगळं केलं असेल, शुभंकरला मारण्याची सुपारी गुंडांना आकाशने दिली असेल, याच्यावर माझा खरंच विश्वास बसत नाही आहे. म्हणजे जर हे खरंच आकाशने केलं असेल तर यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि नमूला जर हे सगळं समजलं तर खरंच खूप मोठे वांदे होऊ शकतात. मला काहीच कळत नाही आहे काय करायचं, आणि जर याच्या मागे आकाशच असेल तर पुढे माझा काय निर्णय असेल तोही माझा विचार सुरू आहे, असं आता ती विचार करत असते. त्यानंतर मग ती फोन लावत असते ईश्वरीला आणि बघत असते की नेमकं ईश्वरीचं किंवा घरात काय सुरू आहे त्याबद्दल, परंतु ईश्वरीचा फोन काही लागत नसतो. तेव्हा मग ती विचार करते की नक्की काय झालं असेल, ईश्वरीचा फोन का बरं लागत नाही आहे, नक्की काही प्रॉब्लेम वगैरे तर नसेल ना झाला, नेमकं काल नंतर काय झालं काहीच माहीत नाही आहे, असं म्हणून सुप्रिया जरा आणखी वैतागत असते.
त्यानंतर इथे जे किडनॅपर्स असतात ते त्यांच्या घरी मस्तपैकी बसलेले असतात. आता वल्लरीचं पुढचं प्लॅनिंग सुरू होणार असतं आणि त्यासाठी ती त्यांना फोन करत असते. त्यानंतर मग आता इथे सुप्रियाचं वेगळंच टेन्शन असतं. तर इथे पोलिसांचा कसून तपास सुरू असतो आणि त्यानंतर वल्लरी फोन लावते आणि फोन लावल्यानंतर आता त्यांना सांगते की तुम्ही मुलीला व्यवस्थित ठेवलं आहे ना. तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मुलगी अगदी व्यवस्थित आहे. आणि मग ती म्हणते की बरोबर केले ना किडनॅपिंग, की दुसरीकडे पोलिसांना सापडाल. तेव्हा तो म्हणतो की तुम्हाला माहिती नाही आहे मॅडम, हे काम कसं होतं, ते अगदी जोखमीचं काम होतं. जी मुलगी होती ना ती एक नंबरची अगदी चिकट मुलगी होती. म्हणजे काही झालं तरी बाळाला सोडतच नव्हती. अगोदर तर हे सगळे सुनीताने प्रयत्न केले, नंतर तिला जमलं नाही, मग मी गेलो, मग मला पण नव्हतं जमलं, म्हणून मग त्या आपल्या चोराला तिसऱ्या पाठवावं लागलं. तेव्हा कुठे जाऊन हे आमचं काम जमू शकलं, नाही तर काहीच शक्य नव्हतं. तेव्हा मग ती म्हणते की हो मला माहिती आहे ती मुलगी कशी आहे म्हणून, पण एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेवा की किती काही झालं तरीही तुम्ही आता एक काम करा, तिथून हे जे काही तुमचे मोबाईल्स आहेत ते व्यवस्थित ठेवा आणि लवकरात लवकर किडनॅपिंगचा फोन अर्णव राजशिर्केला गेला पाहिजे. तर लगेच तो म्हणतो की मॅडम किती अमाऊंट सांगायची. तेव्हा ती म्हणते की अमाऊंट चांगली सांगा, कारण की अर्णव राजशिर्के आपल्या भाचीसाठी किती पैसे द्यायला तयार आहे, जवळजवळ 1 करोड रुपये मागायचे. तेव्हा हे ऐकल्यानंतर त्या चोराचे डोळेच फिरतात आणि तो खुश होऊन म्हणतो की वा 1 करोड, आणि फोन ठेवून देतो. तर अर्णव देखील आता पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की नक्की काय साहेब. तेव्हा साहेबही आता अर्णवला बघून पटकन उठून उभे राहतात आणि ते गुंड आपापसामध्ये खूपच खुश होतात की चला मोठा माल हाती लागलेला आहे, जवळजवळ 1 करोड रुपये आपल्या हाती लागणार आहेत, खूप मोठी डील आहे, असं म्हणून ते एकमेकांना टाळ्या देत राहिलेले असतात. तेव्हा अर्णव म्हणतो की इन्स्पेक्टर साहेब पुढे काय तक्रार आहे, म्हणजे पुढे काय आहे. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा मिस्टर राजशिर्के, आमचा शोध सुरू आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर मग आता ईश्वरी विचारते की मला सांगा नक्की सगळं होतं आहे ना व्यवस्थित, सर मला काळजी वाटते. तेव्हा ते म्हणतात की हो मॅडम थांबा जरा, असं म्हणून ते जरा बाजूला जातात. तेव्हा अर्णव विचारतो की नक्की मिस इंदोर काय घडलं होतं, मला सांगणार आहेस का तू, नक्की हे काय प्रकरण होतं. तेव्हा ईश्वरी सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की सर म्हणजे ना खरंच मला काही कळत नाही, ते लोक कनूला माझ्या समोरून घेऊन गेले नाही, त्यांनी खूप मोठा ट्रॅप टाकला होता. अगोदर बाई आली, नंतर बाईनंतर मग बाजूला तो फुगेवाला देखील आला होता आणि त्या एका माणसाने चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये तो घेऊन चालला होता तिला. तेवढ्यातच एक मोठा प्रॉब्लेम झाला आणि काहीच कळलं नाही मला नक्की काय झालं ते. पण तेवढ्यातच इथे आता इन्स्पेक्टर साहेब येतात. ईश्वरी म्हणते की सर काही प्रॉब्लेम आहे ना का, म्हणजे काय समजलं आहे का. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू खूप इरिस्पॉन्सिबल वागली, तुला कळतं आहे का, तुझ्यामुळे किती मोठी चूक झाली. ईश्वरी म्हणते की सर मला माहिती आहे ही चूक माझ्यामुळे घडली आहे, आय नो, खरंच मला माफ करा, असं म्हणून ईश्वरी आता माफी मागत असते आणि अर्णव पण खूप वैतागत असतो. तो म्हणतो की मिस इंदोर नो नो, खरंच मला ना म्हणजे वैतागच आलं हे सगळं, तू काय करतेस ते. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात की हे बघा अर्णव साहेब तुम्ही दोघंही प्लीज चिंता नका करू, तुमची केस आपण प्रायोरिटीवर घेतली आहे आणि आता लवकरात लवकर सगळे पोलीस स्टेशन तपासीसाठी सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. तेव्हा मग अंजली म्हणते की सर थांबा ना, आपण बघूया नक्की सापडेल करू. तेव्हा अर्णव म्हणतो की कशी सापडणार आहे, आता घरी आपण काय फेस करणार आहोत तुला कळतं आहे का, अगोदरच किती मोठे प्रॉब्लेम आहेत. मिस इंदोर लेट मी थिंक, आता तू प्लीज मला काहीही बोलू नको, शांत राहा, असं म्हणून तो तिच्यावरती वैतागत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की मिस इंदोर जर कनुच्या बाबतीत काही चुकीचं घडलं ना तर मी तुला कधीच माफ नाही करणार, आणि ईश्वरी पण आता घाबरते. तेव्हा त्यानंतर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा अर्णव राजशिर्के तुम्ही आता फक्त एक काम करा की तुमच्या फोनवर लक्ष द्या, कदाचित जर तिचं किडनॅपिंग केलं गेले तर किडनॅपर्स हे खंडणीची मागणी करू शकतात, त्यासाठी तुम्ही फक्त फोनवर लक्ष ठेवा आणि फोनवर काय होते काय नाही त्याकडे नीट लक्ष ठेवून बघा. तर आता ईश्वरी या सगळ्या गोष्टी म्हणत असते की कदाचित पैशांची मागणी केली तर पैसेही देऊ शकतो, पण लवकरात लवकर कनू ही आमच्यापर्यंत आली पाहिजे. वल्लरी इथे खुश होत असते आणि म्हणते की आता मात्र मजा येणार आहे या खेळाला, कारण की आता त्या ईश्वरीला मी बाजूलाच करून टाकलेलं आहे. सगळेजण कनू येण्याची वाट बघत असतात. वल्लरी म्हणते की अगं त्या फोन कर ईश्वरीला, आहे तरी कुठे ती, एवढा वेळ फोन लागत नाही तिचा आणि किती वेळ झाला ती अजूनही येत नाही आहे, तिला काही बेजबाबदारपणा आहे. खरंच म्हणजे ना मी तुला अगोदर सांगत होते ना अंजू की तिला पाठवू नको म्हणून. तेव्हा लगेचच आता आकाश म्हणतो की खरंच म्हणजे ना प्रत्येकाला काही ना काहीतरी ना या घरात कारणच हवं असतं, आणि ईश्वरीला कसं काय बोलायचं, तिला काय बोलायचं, या सगळ्या गोष्टी पहिल्यापासूनच या घरामध्ये होतच राहिलेल्या असतात, त्यामुळे या माझ्यासाठी काही नवीन नाही आहेत.
तेव्हा आता अंजली म्हणते की खेळत असेल ती, येईल मामी. मग नंतर आजी पण म्हणते की हो अगं वल्लरी शांत हो, येईल इतक्यात. पण तरीही वल्लरीचं काही चालूच असतं. वल्लरी म्हणते की अगं मग तू फोन कर ना, चिंटूला फोन कर, तो बघ काय बोलतोय ते. तेवढ्यात मामा म्हणतो की हे बघ काय ना वल्लरी, किती काही झालं ना तरीही तू आकांतांडव करणं मात्र सोडू नकोस हां. अगं येईल ना, ईश्वरी काही कुठे घेऊन जाते का, अगं घरातलीच आहे ती. कदाचित असंही होऊ शकलं असेल की ईश्वरी बाळाला खेळवत असेल, दोघी खेळत असेल आणि तेवढ्यात अर्णवही तिला जॉईन झाला असेल, तिघंजणी एन्जॉय करत असतील. मग उगीचच आपण कशाला उगीच त्यांच्यामध्ये बोलायचं, राहू दे ना. तेवढ्यात आकाश म्हणतो की डॅड यू आर राईट, पण हिला उगाचच काळजी असते ना, नको तिथे, असं म्हणून तो आईला पण चांगला सुनावतो. तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव दरवाजामध्ये आलेले असतात. आता ईश्वरी आणि अर्णव आल्याबरोबर वल्लरीला आता शो करायला सुरुवातच झालेली असते. तेवढ्यातच ती समोरून येते आणि मग लगेच वल्लरी म्हणायला लागते की अगं ईश्वरी तू, आणि कन्नू कुठे, आणि अर्णव काय रे तू पण. तेव्हा अंजली पण घाबरते की ईश्वरी अगं तू कनूला घेऊन गेली होतीस ना, मग माझी कनू आहे तरी कुठे. ती पण खूप घाबरलेली असते. त्याबरोबर आता अर्णव म्हणतो की ताई जरा प्लीज थांब. तेव्हा तो म्हणतो की का थांबू, नक्की काय झालं आहे, कनू कुठे आहे माझी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट तुम्ही प्लीज थांबा. वल्लरी पण काही थांबायला तयार नसते. वल्लरी पण म्हणते की हो अगं ईश्वरी बोल काहीतरी, तुम्ही दोघंजणं प्लीज काहीतरी बोलाल का. तेव्हा अर्णव म्हणतो की हो ताई प्लीज लिसन टू मी, शांत व्हा सगळेजणं, कनूला किडनॅप केलं गेलं आहे. तेव्हा हे ऐकल्यावरती अंजली म्हणते की काय किडनॅप. तेव्हा तिथून वल्लरी पण बोलायला लागते की काय बोलतोस हे तू अर्णव, तुला कळतं आहे का किडनॅप. तेव्हा मग हे सगळेजण आता खूप मोठं ते प्रकरण वाढवतात. अंजली म्हणते की काय माझी कनू, माझ्या कनूला किडनॅप केलं आहे, असं म्हणून ती घाबरते. आणि अंजली म्हणायला लागते की ईश्वरी अगं तू घेऊन गेली होतीस ना माझ्या लेकीला, असं काय झालं, कसं हे किडनॅप केलंस. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं तुझं लक्ष कुठे होतं, एवढ्याशा छोट्या बाळाला कोण किडनॅप करेल, नक्की काय झालं आहे मला सांग. तेव्हा मग सगळेजणं घाबरलेले असतात. ईश्वरी आता काही बोलायला जाणार, हो कनूला किडनॅप केलं आहे, खरंच मी माफी मागते सगळ्यांची, पण हे खरंच कसं घडलं ना मला नाही माहिती. तेव्हा ईश्वरी हात जोडून माफी मागत असते आणि तेवढ्यातच तिथून अंजली म्हणते की प्लीज थोडा काय झालं आहे मला सांगा. परंतु आता अंजलीचा धीर होत नाही. अंजलीच्या हातून मोबाईल पडतो आणि तेवढ्यातच आता अंजलीचाही तोल जातो, तिला ग्लानी येते. आता तिला सगळेजणं पकडतात की थांब थांब अंजू, तुला त्रास होतोय. आता पटकन आकाश जाऊन चेअर आणतो आणि लगेचच तिथे अंजलीला बसवतात आणि तिला शांत करतात की प्लीज तू शांत हो. सगळेजणांची धाव अंजलीकडे जाते आणि वल्लरी म्हणते की प्लीज अरे आकाश पकड, तिला पकड, असं म्हणून आता तिला ते पकडायला सांगतात. नक्की काय घडतं काहीच कळत नाही. त्यानंतर मग आता इथे अंजलीला पकडण्याचं काम सुरू असतं आणि अंजलीला सगळेजणं धरतात. अर्णव येतो आणि ताई प्लीज डोंट वरी, कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नको, सगळं काही व्यवस्थित होईल, तू नको घाबरू, असं आता सगळेजणं तिला म्हणत असतात. तर ईश्वरीलाही तिची हालत बघवत नसते. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी हा विचार करत असते की नक्की काय करायचं मी आता. तिचे डोळे अगदी रडून रडून लाल झालेले असतात. अंजलीची हालतही सगळेजणं बघत असतात. तेवढ्यात वल्लरी येते आणि कोणीतरी तिला पाणी द्या, पाणी द्या, असं म्हणून म्हणत असते. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरी ही म्हणते की ताई प्लीज थांबा ना. तेव्हा मग वल्लरी काही गप्प बसत नसते. वल्लरी म्हणते की हे सगळं जे काही घडतंय ना, हे सगळं यांना ईश्वरीमुळे होते. प्रत्येक वेळेला कसं काही ईश्वरीमुळे सगळं होतं. तेव्हा मग लगेच मामा थांबवून म्हणतो की अगं बाई जरा तू गप्प बस, सारखं सारखं तुला किती समजावणार आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की का नको बोलू, जे बोलायचं आहे तर बोलावं लागणारच आहे ना, हे सगळं हिच्यामुळेच घडतं आहे. तेव्हा ईश्वरी रडत असते. अर्णव म्हणतो की प्लीज अंजलीताई तू शांत हो, काहीच होणार नाही आहे, मी तुला प्रॉमिस करतो, कनूला मी काहीही होऊ देणार नाही आहे. वल्लरी म्हणते की अर्णव अरे प्रत्येक वेळेला तू बायकोची बाजू कशी घेतोस, तुला कळतं आहे का, अरे हा किती सिरियस मॅटर आहे आणि किती काय होऊ शकतं याचा विचार केला आहेस का तू. एकतर आपली पोर लहान आहे, त्यात इतकं लहान बाळ, त्याबद्दल आपण आता काय शोधाशोध करणार आहोत. तेव्हा मग लगेचच वल्लरीचा आकांतांडव सुरूच झालेला असतो आणि अर्णव म्हणतो की मामी प्लीज स्टॉप इट, स्टॉप, अगं तू काहीही बोलू नकोस, आम्ही सगळं काही बघितलेलं आहे. तेव्हा आता पटकन वल्लरी ही ईश्वरीला धरते आणि म्हणते की लक्षात ठेव हा, हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे. जर तू काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ मी काय करते, की तू मुद्दाम केलंस हे सगळं, सांग मला, मुद्दाम तूच घडवून आणलं ना हे सगळं. तेव्हा मग मामा म्हणतो की वल्लरी अगं बाई जरा शांत बस, प्रसंग काय तू बोलतेस काय, तुझं तुला तरी कळतंय का गं. तेव्हा मग ती म्हणते की काहीच बोलत नाही आहे मी, बरोबर बोलते आहे.
लगेच अंजली आता उठते. अंजली म्हणते की मला सांग ईश्वरी, हे सगळं तू मुद्दाम घडवून आणलंस ना? माझ्या लेकीला तूच केलं आहेस ना हे सगळं मुद्दाम अडकवण्याचं काम? प्लीज लवकर सांग. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही नाही ताई, असं काहीही झालेलं नाही आहे, खरंच मी काहीच केलेलं नाही आहे, प्लीज थांबा. तेव्हा मग अंजली म्हणते की हो, मुद्दाम घडवून आणलंस तू, हे सगळं मुद्दाम केलेलं आहेस तू. तेव्हा आता अंजलीने असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की ताई प्लीज असं नका विचार करू, मी असं काही चुकीचं घडवलेलं नाही आहे. तेव्हा मामा आता इथे वल्लरीला गप्प करतो आणि म्हणतो की अगं बाई, तू जरा गप्प बस ना, काय चाललं आहे तुझं? तर तेवढ्यातच आता राकेशला एका फोनवरून फोन येतो आणि राकेश म्हणतो की हां हॅलो, कोण बोलत आहे? तेव्हा समोरून किडनॅपर्सला कॉल आलेला असतो. अंजली सारखी ईश्वरीवरती आरोप करत चाललेली असते आणि अर्णव हा तिला बाजूला घेऊन जात असतो आणि आजीला म्हणतो की आजी जरा हिला रूममध्ये घेऊन जा, शांत कर. आता अंजलीला घेऊन गेलेले असतात. तेवढ्यात राकेश अर्णवजवळ येऊन म्हणतो की हे घ्या अर्णव साहेब, फोन आला आहे कोणाचा तरी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की येस बोला, कोण आहे? तेवढ्यात तो म्हणतो की बोला अर्णवराजे शिर्के साहेब. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हू द हेल आर यू, कोण बोलतं आहे समोरून? तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की तुम्हाला एव्हाना तर समजलंच असेल की मी कोण बोलतो आहे ते. लक्षात घ्या, मी किडनॅपर बोलतो आहे, किडनॅपर. तेव्हा मग तो म्हणतो की काय केलं हे सगळं तुम्ही? कशासाठी केलं सांगा मला, मी ना तुम्हाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. तेव्हा तो म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला काय सोडणार नाहीस, तुझी भाची माझ्या ताब्यामध्ये आहे, कळलं का? त्यामुळे काही झालं तरीही तू मला सोडणार नाहीस तर मलाच तुझ्या भाचीला सोडायचं नाही. जर काही करण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ मी काय करू शकतो ते. तुझी भाची जिवंत हवी आहे की नको आहे तुला? ते सगळं वल्लरी तिथून ऐकत असते, कारण अर्णवचा फोन स्पीकरवरती असतो. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ, माझ्या भाचीला काही झालं नाही पाहिजे, समजलं? जर तिला काही केलंस ना तर मी तुम्हाला बघून घेईन. तेव्हा तो म्हणतो की नाही रे, तुला काहीही करण्याची गरज नाही आहे, तुला फक्त एक गोष्ट करावी लागेल. तेव्हा आता अर्णव खूप भडकलेला असतो आणि त्या माणसावरती आवाज चढवत असतो. तेव्हा लगेच मामा म्हणतो की हे बघ अर्णव, अरे डोकं शांत ठेवून ही सगळी कामं कर, होईल सगळं व्यवस्थित. अर्णव म्हणतो की लिसन, जर माझ्या भाचीला काहीही झालं तर ना मी तुला सोडणार नाही, तुला किती पैसे पाहिजेत बोल. तेव्हा समोरचा म्हणतो की आत्ता कसा मुद्द्याचं बोललास? बरोबर, आता तुझ्या भाचीची किंमत मी तुला सांगतो, समजलं? लवकरात लवकर 1 करोड रुपये पाठवायचे. तेव्हा अर्णव म्हणतो की ठीक आहे, मी पाठवतो 1 करोड रुपये, पण पत्ता वगैरे काय? तेव्हा लगेच तो म्हणतो की थोड्या वेळाने मी तुला पत्ता किंवा कुठे पैसे द्यायचे हे सगळं सांगेन, कळलं? पण तोपर्यंत तोंड बंद ठेवायचं आणि जर पोलिसांकडे जाण्याचा प्रयत्न केलात ना तर मग बघा काय होईल, तुमची भाची जिवंत राहणार नाही. तेव्हा अर्णव म्हणतो की काहीच करणार नाही आहे मी, माझ्या भाचीला काहीच झालं नाही पाहिजे, समजलं? तेव्हा तो म्हणतो की नाही, तुझ्या भाचीला काही होणार नाही, फक्त माझे पैसे माझ्यापर्यंत व्यवस्थित तू पोचव, पुढच्या फोनची वाट बघ. आणि समोरून तो फोन कट करून टाकतो. तेव्हा मग लगेचच वल्लरी म्हणते की बघितलं, मी तुला सांगितलं होतं ना अर्णव, आजकाल काय सुरू असतं ते, लहान मुलांच्या बाबतीत काहीही सुरू असतं. तेव्हा मामा म्हणतो की वल्लरी, आता तुझं तोंड जरा गप्प ठेव, आपण बघूया पुढे काय करायचं ते. अर्णव आता पटकन लगेच फोन करतो आणि म्हणतो की हॅलो शिर्के, 1 करोड रुपये कॅश रेडी ठेवा. आणि अर्णव आता निघत असतो. तेवढ्यातच राकेशचा फोन तो त्याला देत असताना राकेश म्हणतो की अर्णव साहेब, तुमच्यापर्यंत हा फोन राहू द्या, कारण की समजा जर या नंबरवर पुन्हा किडनॅपर्सचा फोन आला तर राहू द्या तुमच्याकडे फोन, असं तो म्हणत असतो. तर इथे अर्णव हा विचार करत असतो की आता कधी फोन येणार आहे सगळ्यांना. आणि मामीला तो म्हणतो की मामी जरा ना तुझं तोंड आता बंद ठेव, आम्हाला विचार करायला जरा वेळ दे. अंजली इथे खूप वेडी झालेली असते, तिला काहीही कळत नसतं नक्की काय करावं काय नाही. मग तिच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात आणि भनभनल्यासारखं झालेलं असतं. आपलं मूल हे आपल्यासमोर नाही, किडनॅप झाले या विचाराने, या कल्पनेने ती वेडीपिशी झालेली असते. तेवढ्यातच आता सगळे तिला समजवत असतात आणि अर्णव देखील रूममध्ये येतो आणि म्हणतो की ताई प्लीज डोंट वरी, काळजी करू नकोस, हे होईल सगळं व्यवस्थित. आणि ती सांगते की आता किडनॅपर्सचा तो सांगतो फोन आला होता. मग ती म्हणते की काय म्हणाले ते किडनॅपर्स, माझी कनू कुठे आहे, कशी आहे? तेव्हा मग तो म्हणतो की हो, किडनॅपर्सचा फोन आला होता आणि त्यांनी पैशांची मागणी केली आहे 1 करोडची. तू काळजी करू नको, मी किडनॅपर्सला त्याचे पैसे देऊन टाकेन, नको चिंता करू. पण आता लगेचच राकेश म्हणतो की म्हणजे किडनॅप केले आपल्या बाळाला, याचा अर्थ एक स्पष्ट झाला की ईश्वरीजींनी काहीही केलेलं नाही आहे. हे सगळं ईश्वरीजी बरोबर एक ट्रॅप घडवला होता. जर आपण कोणीही तिच्यासोबत असतो ना तरही कदाचित तेच घडलं असतं जे आता ईश्वरीजींसोबत झालं होतं. त्यामुळे उगीचच आपण त्याला दोष देऊ नका. तेव्हा वल्लरी म्हणते की तरी पण ईश्वरी बरोबरच होती ना ती. तेव्हा मामा म्हणतो की हे बघ, आता जावई बापू जे काही बोलले ते ऐकलंस ना तू,
उगीच आणखी त्यामध्ये काही गोष्टी बोलू नकोस. आता वल्लरीचं तोंड मामाबरोबर बंद करतो आणि अंजली अगदी तिथेच बसलेली असते. अंजली आता असताना ईश्वरी म्हणते की ताई, मी तुम्हाला वचन देते आम्ही दोघंही मिळून काही करून कनूला परत आणू. तुम्ही काळजी करू नका. आता याचवर लगेचच राकेश बोलून दाखवतो की बघितलं ना, तुम्ही प्लीज सगळेजण शांत व्हा, अजिबात काहीही विचार करू नका. त्याचबरोबर आता ईश्वरी लगेचच अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते. अर्णव पण ताईला प्रॉमिस करतो की काही झालं तरीही माझ्या भाचीला, माझ्या कनूला मी लवकर आणणार आणि तिला काहीही होऊ देणार नाही मी. आता इथे अर्णव हा अंजलीचा हात धरतो आणि तिथे बसलेला असतो. त्याचबरोबर आता ईश्वरी देखील अर्णवच्या खांद्यावरती लगेच हात ठेवते आणि हात ठेवल्याबरोबर अंजली रागानेच हात काढून घेते. वल्लरी म्हणते की वाट बघ ईश्वरी, किती काही झालं ना तरीही तुझा मी प्लॅन यशस्वी होऊ देणार नाही. तुला मी बाळापर्यंत काहीही केल्या पोहोचूच देणार नाही, असं वल्लरी मनातल्या मनात बोलून खूप खुश होत असते. पण अंजलीचं टेन्शन आणखी वाढलेलं असतं, कारण की किती काही झालं तरीही तिला अर्णववरती आणि ईश्वरीवर जो राग असतो तो कमी केला जात नसतो. हे सगळं बघत असताना मात्र वल्लरीला इथे फार मजा येत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सगळेजणं वाट बघत असतात की कधी फोन येतोय. अर्णव त्याच्या खोलीमध्ये असतो आणि इकडून तिकडे नुसत्या फेऱ्या मारत असतो. विचार करतो की नक्की काय करू मी, मला कळत नाही आहे. तेव्हा मग ईश्वरी ही विचार करते की सर बघा ना, त्याला फोन लावून बघा. तेव्हा अर्णव म्हणतो की नाही, त्याला फोन लावला पण त्याचा फोन लागत नाही आहे. तो म्हणालाय मला समोरून फोन ट्राय करतो, सो प्लीज थांबूया आपण. ईश्वरी आता इथून तिथे फिरते आणि म्हणते की सर मला ना खरंच खूप राग येतो आहे ना स्वतःचं, अशी चिडचिड होती आहे. सगळं ना माझ्यामुळे झालं आहे असं मला वाटतं आहे. मी जर कन्नूला घेऊनच गेले नसते ना तर हे सगळं घडलंच नसतं. तुम्ही बरोबर बोलला होतात सकाळी, म्हणजे ना हे सगळं माझ्यामुळे घडलं आहे, उगीचंच सगळं माझ्यामुळे झालं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो मी सिंधू प्लीज स्टॉप इट. मग अशी जिजू जसं म्हणाले तसं तुझ्यामुळे काहीच घडलेलं नाही आहे, सो प्लीज शांत हो, असं म्हणून तो तिला गप्प करतो. आणि इथे अंजलीचं रडणं काही थांबत नसतं, तिचं रडणंसारखं चालूच असतं. मी काय करू, माझी कनू कुठल्या परिस्थितीत असेल, काय असेल मला काहीच कळत नाही आहे. त्यानंतर मग आता इथे ईश्वरी ही विचार करत असते की आता मामीला तर गप्प करायचं झालं, पण ताईला कसं गप्प करायचं. वल्लरी पाणी आणून देते आणि म्हणते की हे घ्या, हे घे बाबा, शांत हो थोडी अंजली, मला कळतंय तुझ्यासाठी यावेळेला काय करू ती सुचत नाही म्हणून जरा पाणी घेऊन आली. तेव्हा आजी म्हणते की हे घे अंजू, जरा पाणी पिऊन घे म्हणजे तुला बरं वाटेल, प्लीज जरा शांत हो. तेव्हा अंजली म्हणते की नाही गं, मला खूप भीती वाटते, माझ्या बाळाने काही खाल्लं पिलं नाही आहे, मला खूप भीती वाटते. तेव्हा अंजली म्हणते की म्हणजे ना तुम्ही दोघंजणं जरा शांत व्हा या सगळ्या प्रकरणामध्ये, पण ना मला ना जरा एक वेगळीच शंका येते. तेव्हा आजी म्हणते की आता काय वल्लरी तुझं. ती बोलते की माझ्या डोक्यात एक विचार चालू आहे. आजी म्हणते की ठीक आहे, दाखव बोलून विचार, पण आमच्या चिंतेत आणखी भर घालू नकोस म्हणजे झालं. तेव्हा ती म्हणते की तसं नाही, पण मला एक कळत नाही आहे की आपल्या घरावर जे काही संकट येतं ना त्या संकटाच्या आसपास नेमकी वल्लरी नेहमी ईश्वरीच कशी असते, म्हणजे प्रत्येक गोष्टीतच त्या ईश्वरीचा समावेश असतो असं मला वाटतं. कुठेही कुठे काही ना काहीतरी प्रॉब्लेममध्ये ईश्वरीचा हात हा असतोच, असं वल्लरी त्यांना बोलून दाखवते. नंतर ईश्वरी म्हणते की आपण एक काम करूया का, आपण पोलिसांना सांगूया का की त्या किडनॅपर्सचा फोन आला होता म्हणून. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड, काय बोलतेस तू. मग अशी ते किडनॅपर्स काय म्हणाले तुला मी सांगितलं ना, अगं पोलिसांना सांगायचं नाही, नाहीतर मला तिच्याबद्दल कनूबद्दल कोणतीही रिस्क घ्यायची नाही आहे, समजलं ना. माझी भाची येते, काहीच होऊ देणार नाही मी. ईश्वरी म्हणते की काय अर्णव सर तुम्ही काय म्हणालात, माझी भाची म्हणजे माझी कोणी नाही आहे का ती. अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, प्लीज डोंट टेक इट पर्सनली, मी पटकन बोलायचं म्हणून बोलून गेलो, प्लीज इतकं मनाला लावून घेऊ नको, असं पटकन तो बोलून दाखवतो. तेव्हा मग मामी म्हणते की बघा म्हणजे तुम्हाला तोंड दिसतं माझं बोलताना, पण माझ्या डोक्यात हेच विचार सुरू आहे की ईश्वरी प्रत्येक संकटामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये त्यात समावेश तिचा असतोच असतो. म्हणजे बघा ना, म्हणजे तिने अंजलीच्या बाळाला किती लळा लावून ठेवला आहे, म्हणजे तिच्याशिवाय ती झोपत नाही, खात नाही. आता बघितलं ना, त्या बाळासाठीच आपल्याला तिला घरी आणावं लागलं परत. म्हणजे याचा अर्थ एकंदरीत काय, तिने बाळाला इतका लळा लावला आहे ना की ती अंजलीकडे पण राहत नाही. अंजली म्हणते की हो मामी, मलाही ना असं बरोबर वाटतं की हे सगळं जे काही तिने लळा लावला आहे ना तो कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीसाठी लावला आहे. मग लगेच मामी बोलते की आता कसं बोललीस, मलाही तेच वाटतं की तिने मुद्दाम हे सगळं केलं आहे. शिवाय घरातल्या सगळ्यांनाही तिने आपल्या अगोदरपासून बाटलीत गुंडाळून ठेवलेलं आहे. म्हणजे काय ना, तिच्या विरोधात कोणीच जाणार नाही, हे घर सगळं तिला स्वतःच्या ताब्यात करून घ्यायचं आहे ना, म्हणून तिने हे सगळं केलं.
पण ना त्या ईश्वरीचं ना मला अगदी व्यवस्थित माहीत आहे. किती काही झालं ना तरीही मी या बाबतीत तिला अजिबात माफ करणार नाही आहे. पण अंजली म्हणते की आजी बरोबर बोलते मामी, जे काही बोलते ते. जर माझी कनू मला नाही सापडली ना तर त्यांना ईश्वरीला मी अजिबात माफ करणार नाही. तिला सोडणार नाही मी, तुला सांगून ठेवते. कारण की लहान मुलांच्या बाबतीतलं काहीही करू शकतात. त्यामुळे मला खूप भीती वाटली. जर माझी कनू आली नाही ना तर मी सांगून ठेवते, माझ्यासारखं वाईट कोणीही नसेल, त्या ईश्वरीला मी आयुष्यात कधीच माफ करणार नाही. आजी म्हणते की हो अगं अंजू, जरा प्लीज शांत हो, जरा शांत हो. तरी ते अर्णवला ईश्वरी समजवत असते की सर, मला तुम्हाला एकच गोष्ट बोलायची आहे की आपण जर पोलिसांच्या कानावर घातलं ना तर सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं, बाकी काही नाही. अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, मला ना कोणत्याही प्रकारची रिस्क आता घ्यायची नाही आहे. मला माहिती आहे की हे सगळं जे काही घडतं आहे ते सगळ्या गोष्टी फार वेगळ्या आहेत. परंतु कितीही काही झालं तरीही आता एक गोष्ट कायम लक्षात ठेव ईश्वरी, तू यामध्ये काहीही बोलू नकोस. मला माझा पैसा प्यारी नाही आहे तर मला माझी भाची प्यारी आहे. त्यामुळे या बाबतीत तू काहीही आता बोलायला जाऊ नको. ईश्वरी त्याला सजेस्ट करत असते की काही झालं तरी पोलिसांच्या कानावर घालून या सगळ्या गोष्टी सोडवून बघ. परंतु ईश्वरी अजिबातच ऐकायला तयार नसते. त्यानंतर अर्णव आता विचार करतो की मिस इंदोर तू जरा शांत बस, मी पुढे बघतो काय करायचं ते. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की सर तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आपल्याला कनिकाला पोलिसांच्या बाबतीत कळवायला नको का? कदाचित जर काही प्रॉब्लेम झाला तर पोलिसांच्या कानावर घातलेलं कधी चांगलं आहे. ईश्वरी म्हणते की सर समजते का तुम्हाला मी काय बोलते? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर डोंट डू दिस. आता हा सगळा प्रॉब्लेम गुंडाळून ठेवला आहेस ना तू, तो सगळा मी सॉल्व्ह करेन. त्यामुळे आता तू याच्यामध्ये काहीही बोलायचं नाही आहे. मला माझी भाची सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, मला पैसा अजिबातच इम्पॉर्टंट नाही आहे, समजलं? सो तू गप्प बस आणि अजिबातच या मॅटरमध्ये आता काही बोलू नकोस. अर्णव पटकन बाजूला आता निघून जातो त्याचा मोबाईल घेऊन. ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे, तुम्ही तुमच्या बाजूने प्रयत्न करा काय करायचे ते, परंतु मी आता माझ्या बाजूने प्रयत्न करणार. आणि कनिकाला नेमकं किडनॅप कोणी केलं हे देखील समजणं गरजेचं आहे ना. कोणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलं हे देखील कळायला हवं. ईश्वरी आता लगेचच त्या चाळीत निघालेली असते. सगळी खबर काढून ती एखाद्या गावंढळ मुलीसारखी त्या चाळीमध्ये जाऊन पोचते आणि तिला टिप लागलेली असते. तेवढ्यातच त्या चाळीमध्ये ती पोचते आणि आवाज देते आणि म्हणते की इथेच राहतात ना ताई? तेव्हा ती म्हणते की तू तीच का? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो हो मी तीच. मग ईश्वरीने आता एका मुलीचं वेगळं सोंग घेऊनच तिथे आलेली आहे आणि समोरच ती तिथे भिंतीवरती ते किडनॅपर्स जे होते त्यांचे फोटो टांगलेले पाहते. आता ईश्वरी ते फोटो बघते आणि म्हणते की हे तिघंजणं एकत्र कसे काय? आता मात्र ईश्वरीच्या हाताला मोठा पुरावा लागलेला आहे. ईश्वरी या प्रकरणाच्या भोवती पोचेल का आणि वल्लरीला पकडू शकेल का? पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.